राज्यातील पूरस्थितीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून विशेष अधिवेशन बोलवा, चर्चा करा, आमचं तुम्हाला सहकार्य असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत ही तुटपुंजी असून या परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज फेडणार तरी कसा, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत म्हणजे थट्टा असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तर शेतकरी संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट कसली बघताय असा सवाल सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलाय। दरम्यान पंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना, पूरबाधितांना पक्की घरं द्या, तसंच शेतकऱ्यांना 50,000 कोटींची मदत करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे। जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे। याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो, मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे। उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेणं, लाईव्ह करणं, या पलीकडे शेतकऱ्यांच्या प्रति त्यांना कुठलीही कणव नाही। त्यांना शेतीतलं काही समजत नाही, तेही मान्य करतात मला काही समजत नाही, म्हणजे आपला विषय संपून टाकतात। त्या ठिकाणी दुष्काळ काय असतो, त्या ठिकाणी मदतीची परिमाण काय असतात, कशाला थांगपत्ता नाही। केवळ राणा भीमदेवी थाटात यायचं, 2-4 शिव्या घालायच्या, मोठमोठ्या त्या ठिकाणी घोषणा करायच्या, मागण्या करायच्या, या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत। दरम्यान भाजपला प्रशासन चालवता येत नाही असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। याला दरेकरांनी नेमकं काय उत्तर दिलं आपण बघूया। मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही। ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं, ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं। भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही। याचं कारण असं, मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही। मला वाटतं उद्धव ठाकरे डायलॉगबाजी आणि अशा प्रकारची टीका करण्यापलीकडे रचनात्मक काहीच करू शकत नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीनं कारभार घरात बसून केला हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। अगदी कोविड काळात पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते, घरातनं बाहेर पडले नाहीत। 600 कोटीच्या संदर्भात सीएम रिलीफ फंड लोकांनी दिलेला वापरू शकले नाहीत। आपली निष्क्रियता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांची थट्टा चाललेली आहे। भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल, पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या 2-3 वर्षातली जवळपास 14,000 कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही, अजूनही पोहोचलेली नाहीये। त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे। त्याच्यानंतर आमचं सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली, कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली, त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील। आणि इतरही वेळेला ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो। जे आता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या, त्यांना मदत करा असं बोललं, याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं। याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले। मग ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय? आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे। आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार। पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत, तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे। डबल इंजिन आणि किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये। परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन, त्यांची मदत घ्या।